मोहरम सणाच्या अनुषंगानं पोलीस आयुक्त कार्यालयात शांतता कमिटीची बैठक पार पडली। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली मोहरम उत्सवाच्या अनुषंगानं सोलापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 23 जून रोजी पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगरपालिकेकडे अधिकारी, शहर काजी, मुस्लिम धर्मगुरू, मौलाना, शहरातील प्रमुख मस्जिदचे विश्वस्त यांची पोलीस आयुक्त कार्यालय इथं संयुक्तपणे बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीची प्रस्तावना पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी करून बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला। जातीय सलोखा अबाधित राखावा, एखादी अप्रिय अथवा चुकीची घटना आजूबाजूला घडत असल्यास स्थानिक पोलीस ठाणं किंवा नियंत्रण कक्ष इथं त्वरित माहिती द्यावी आदी सूचनांचं पालन करून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकामी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं। यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य आणि इतरांनी समस्या आणि सूचना मांडल्या। यानंतर सदर सूचनेचे संबंधित महानगरपालिका अधिकारी यांनी कामाची रूपरेषा पाहून समस्या सोडवण्यात येतील असं सांगितलं। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बैठकीस उपस्थित लोकांचं स्वागत करून मांडलेल्या अडीअडचणींचं निरसन केलं। उत्सव साजरा करताना बऱ्याच वेळी कायदेशीर बाबींचं उल्लंघन होत असतं। कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा। तसंच शांतता समिती सदस्यांनी नागरिकांनी आपल्या परिसरातील बेकायदेशीर बाबींची माहिती पोलिसांना दिली पाहिजे। उत्सव शांततेत पार पाडावा असं आवाहन करून मोहरम उत्सवानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देऊन बैठकीस उपस्थितांचे त्यांनी आभार मानले। बैठकीस पोलीस अधिकारी, महानगरपालिकेकडील अधिकारी वर्ग तसंच महावितरणचे अधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य आणि पत्रकारांची उपस्थिती होती।